बोल रे. भाऊनं सांगितलंय उद्या 5:30 वाजता काहीही करून मी इथं प्रेझेंट राहणार आहे. उद्या तुम्हाला ब्लॉग मध्ये सक्षेप सांगणार आहे, खरं बोललाय का खोटं बोललाय. 5:30 आहे भाई. तर मी तुम्हाला फोन करतो मी स्वतः. बघ हा, चुकशील चुकशील. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक झणझणीत नवीन ब्लॉगमध्ये. आणि जाण्यापूर्वी प्रिव्हियसली एक व्हिडिओ बघितला असतील असा, म्हणजे रात्रीच्या वेळेचा, की कुणीतरी जरा एक आश्वासन टाईप काहीतरी दिलतं नाही रे. मोठी आश्वासन होती, मोठी आश्वासन होती. अजून 5:30 वाजून गेलेले आहेत, अजून साहेब आलेले नाही. ते परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, आश्वासन प्लस ॲड करा त्यात. बघूया आता कधी येतात साहेब. तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे लेजेंडरी राईड्स. आफ्टर अ लॉंग टाईम आपण ह्याच्यावर काहीतरी आणतोय. जरा सकाळची एनर्जी जरा डाऊन असेल, म्हणजे आवाज जरा बारीक वाटत असेल, उपवास जरा जास्त झालेत, अंगात अशक्तपणा जरा जास्त आलाय. आता कालपासून पुरणपोळी आणि नॉन व्हेजिटेरियन नॉनव्हेज खाऊन वगैरे ताकद जरा येण्यामध्ये चालू आहे. दुसरी गोष्ट 3 तास फक्त झोप झाल्या, 1:30-2च्या आसपास झोपलो. माहितीये सकाळी 5:30ला इथनं निघायचंय, तरी अंगात मस्ती की बाबा आपण नाही 1 पर्यंत जागणार, 2 पर्यंत जागणार. साहेब 2 ते 3 तास झोप काढणार आणि मग बाहेर निघणार. सवय जायचंच नाही, अजिबात जायत नाही. आणि किती जरी म्हटलं तर येत नाही. अचानक मध्ये हा प्लॅन झाला आहे, म्हणजे कधी असं होत नाही, पहिल्यांदाच झालेलं. हां. आणि जरी झाले ते कॅन्सल झालेत आत्तापर्यंत प्लॅन. पहिल्यांदा असा प्लॅन झाला आहे, आदल्या दिवशी सकाळी ठरले, संध्याकाळपर्यंत फायनल झाले आणि रात्रीपर्यंत फुल फायनल झाली. मग आम्ही बाहेर पडायच्या तयारी लागलो. तरी त्यात आणि 5:30 वाजता गेल्यात, 5:45 वाजल्यात आता. अजिबात शेड्यूल प्रमाणे जात नाही कोण, किती पण जीव तोडा नाही होत शेड्यूल प्रमाणे. आता बघू काय काय होते. चला, इंट्रो जरा लो आवाजात झालाय, खरं आरामात नंतर ना एनर्जी वाढणार आहे. एनर्जी सोबत आवाज पण वाढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थंबनेल बघून तुम्ही समजला असेल कुठं जाणार आहे. चला मग पुढच्या टेकमध्ये भेटू. 6 वाजायला अजून 5 मिनिटं. साहेबांनी 5:30चे वादे गेलते. 6 वाजायला आले तरी साहेब अजून घरातच आहेत. साहेब राहायला आहेत संभाजीनगरला, तिथनं येणार आहेत आता साहेब. आणि ट्रिप मध्ये लेट लकीब माणसाचं नाव म्हणजे प्रसाद लोहार आहे. आणि हीच जागा आहे, हीच जागा आहे. आणि ह्याच जागेवर त्यांना आश्वासन प्रमोशन दिलं. कर जरा माझ्या मेडिकलचं इकडे इकडे. हीच ती लेजेंडरी राईडची स्पॉट आहे, मीटअप स्पॉट. एकदम लेजेंडरी स्पॉट, जिथं आहे ना दरवेळेला आम्ही मिळतो. प्लॅन जाण्याचं होतात, सगळी कांड इथं होतात. बघू आता हे साहेब कधी येतात. नुसता आश्वासनच देण्यात गेले, अर्धवट आश्वासन आहे, अर्धवट. आता जस्ट एक 5 मिनिटं झाल्याचा फोन केला, म्हणलो कुठे निघालाय. दाराच्या तिथं आलो होता पण फोन कट. आईला म्हणलं येऊ काय विषय म्हणलं. प्रसाद लोहारवर टायमिंगच्या बाबतीत अजिबात विश्वास ठेवू नये. अजून बाकीची पण गोष्टी आहेत, कारण ते आता नाही सांगत. इन फ्युचर मध्ये ब्लॉग मध्ये येत जातील त्या गोष्टी. कंटेंट वर कंटेंट. 1 hour later. बाजार बघा म्हणलं. किती पाकिट बघ मिळालं हेल्मेट. कुठं थांबायचं म्हणला. बाजार बघा. नाही नाश्ता कुठं चांगलं थांबायचं. 1 तासानं थांबायचं. रे
समुद्र वाटायला लागले. ये तू उत्तर. ते म्हणाल ते समुद्राची लाट वाटायला लागली ती. एवढं दुःख झालं सकाळ सकाळ की ते त्या साईडचा डोंगर दिसत नव्हता, आता दिसायला लागला. क्या बोलते सैद? है कुछ ना है. हम कुछ बोलना नहीं चाहते, बोलेंगे तो विवाद हो जाएगा. बापरे. ते नाही कोणाची काय इच्छा ब्रेक बद्दल काय म्हणणं? ब्रेक बद्दल का आता चहा झालाय, नाश्ता बघूया. नाश्त्यासाठी आता इथे सगळं ते चहा केवढा महत्वाचा आहे कळते. तिथं बस थांबल्या आणि ड्रायव्हर चहा प्यायला लागल्यात. सगळी थांबले तिथे. दाखवू जरा. चहा महत्वाचा केवढा इंडिया आहे भाऊ, इंडिया आहे. चहा इज इम्पॉर्टंट. चहा इज लव. चहा इज लव. सव्वा 8 वाजल्यात. आता सध्या अनुस्करामध्ये आहे, अनुस्करा घाटात म्हणजे सेंटरमध्ये झाले अनुस्कराच्या. हे की सध्या तरी इथे नाश्त्याला थांबले. नाश्ता आता करणार. नाश्त्याचा ब्रेक आहे इथं. पाडा दुखायला लागल्या. लय खड्डा आहे, काय सांगू. काय लेच हे झाले म्हणून थांबल्या. म्हणलं तर नाश्ता करूया. पेटपूजा पण तेवढीच होत्या, विश्रांती बी तेवढीच. आता विषय कसा झालाय, कडव्या तुला झाल्या 4 व्हीलरची सवय, असं तुला पण नाही गँगलाच झाल्या 4 व्हीलरची सवय. त्याच्यामुळे पाठी दुखणारच. कम्फर्ट झोन AC मध्ये जाणे, मस्तपैकी 4 व्हीलर मध्ये फिरणे. हॉलिडे आहे भावा. हे बघ की ऊन बघ की कसलं पडते. हे बघ यायला घ्या लागते आयफोन. नाही जो आता बिग बिलियन डे सेल हा, झालाय, बाबा. घेऊन टाकाय. आयफोन काय आणि काय अजून 1-2 वर्ष तर नाही. आता घ्यायचा अजून एक येणार आहे. मे बी आला तर S24 येईल, कारण तो फाईट अजून आपल्यापासून लपलेला आहे. बाबा, मला पुन्हाच ठेव की कशाला गावभर करायला. तरी आम्ही नाश्ता करतो ते तोपर्यंत लाईक बटनवर टप्प्याटप नुसता मारत जावा. 1 मिनिट जनता दाखवतो तुम्हाला. का हुआ बे, का हुआ बे, तुझसे ज्यादा तो ये खुश लग रेला रे. ए वा लाजू नको. ए काय येड बघ इकडे फोन मध्ये बघ. हा बघ चिकनी सुरत. एक पोटाचा आधार, मस्तपैकी एक कटवडा मारायचा आणि सटकायचा पुढे. हां बघ मस्तपैकी सकाळचा नाश्ता. खाणे पे दिल कुर्बान आहे रे आपला. त्या साईडला बघितलं तर मी दिसतोय, तू आहेस रे. खरं हे व्ह्यू आहे की नाही, नदी, ब्रिज आणि सगळे मेंबर आम्ही थांबलो. क्वालिटी व्ह्यू. आणि काय म्हणताय? A few minutes later. मित्रांनो आता जस्ट आंबा घाटामध्ये आम्ही एंटर झालेलो आहे. जस्ट आंबा घाटाच्या एकदम स्टार्टिंगला. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा आहे आमच्या मागचा व्ह्यू सध्याचा. फिलिंग ढगात आहे. फिलिंग ढगात लिटरली टेकलं तिथं.
हे असले नजारे बघून तर एकदम असं म्हणजे मनात ना हळहळता बाहेर येते. कारण सपलं लिटरली भावा, हे नजारा बघून मन एकदम सपलं झालं म्हणते. इथंच बाद झालं सगळं. कारण मला दाखवतो हा बघा, समोरच्या बाजूला डोंगर लाईन आहे पुरी, त्याच्यामध्ये ढग आहे. आणि इथं बघा, हे बघ काय नजारा आहे, एकदम चुम्मेश, एक नंबर चुम्मेश. नेचर खूप चांगलं आहे, फक्त थोडं एक्सप्लोअर करायला लागतंय आणि टायमिंग पण मॅटर करते. त्याच्या तो सगळ्यात जास्त आहे म्हणजे आता पूर्णपणे सायलेंट झाला हर्षू कसं वाटतं नजारा बघून. बेस्ट आहे. खाली धरण आहे, जागा खूप सुंदर दिसते, खूप म्हणजे खूप सुंदर दिसते. इथं महादेवांचं देवस्थान आहे, तसं मंदिर आहे. पाया पडून आणि ही समोरची जागा लिटरली एकदम स्वर्ग. गुगल मॅप्स मॅडम जरा सुधारा की. एकदम अचानक 380 किलोमीटर सगळं कपाळात आलं तर 2 मिनिटासाठी. आता ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की नेटवर्क गेलं आणि फाटा आला मागं आणि लोकेशन चेक करूया म्हटलं. लोकेशन दाखवलं तर 380 किलोमीटर, 2 मिनटात थांबलोच. म्हणजे काय विषय झाला बघूया. मग रेंज आली, रेंज आल्यावर दाखवत होतं 66 किलोमीटर. अजून इथनं पुढे 66 किलोमीटर आहे. बघा आता स्ट्रेट रोड आहे, फक्त गुगल मॅप जरा साथ द्यायला पाहिजे. त्याला काय पाहिजे. A few minutes later. इथं भेंडी गिअर बदलून. अरे रोड नाही खाली, कुठे जाऊ. कुठं राईटला आहे की रोड. अरे बाय, हे काय सांगाले बघ, हे बघ, हे बघ, तुझ बघ, मी काय काही बोलत नाही, तेच सांगायला लागले. क्या हुई रोड रोड रोडच गंज कायच. अरे अरे ते रोडच बारक आहेत रे, रोडच बारक आहेत. करणार काय तू. आले आपण दिसला नाही ना लांब आहे अजून 30 किलोमीटर. इथनं रोड आहे वाटत तरी शुभ्या सरळ. रोड आहे रे, खरं असल्या कसल्या रोडवरती चाललाय काय माहित. ते काकीनं विचारत थांब, कोणाला तरी विचारत थांब. इथे थांब एक इथनं जाते ना रोड. हा रोड जाते ना. हो हो होय होय. राजूच्या गल्ल्यामध्ये राईट घे. हे राईट गेले, राईट राईट. आयची कटकट मार्केट मध्ये आलो. सेकंड राईट. माझ्याची ब्रेक लाईन पुरी जळायच्या घ्यायला आली आणि माझे तर डिस्क ब्रेक जास्त आहेत. कॉन्क्रीटचा
गुगल एड झाली, 100% झाली गुगल एड. चल 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 हायच तू काय नका फिर त्या गोव्यातला मार्केट फिरलो. इच्छा पूर्ण झाली. काय काय केलं म्हटलं तर म्हणायचं मार्केट फिरून आलो. बसच्या मागे गे, बसच बाहेर काढू बाबा हे बाबा अच्छा गाडीच्याच मागे आम बस जाऊ दे बाबा पहिला. बस थांब. आणि कसं घालत असतील बे प्रो ड्रायव्हर हा भावा, प्रो ड्रायव्हर. A little longer than a few minutes later. फायनली म्हणजे फायनली 20 किलोमीटरचा जो प्रवास होता सगळ्यात डेंजर प्रवास होता. आणि मागं व्ह्यू जनता खरं पागल झाली. ऐ ऐ इधर देख मेरे पास मत. तिकडं आता कॅमेराकडे बघूशी मी वाटत ना आता असला व्ह्यू आहे. इस व्यू के लिए 4 चांद के सफर करके आए. बेंड पडला 20 किलोमीटर क्रॉस 5.5 घंटा. कारण की 20 किलोमीटरच क्रॉस होत नव्हतं. वाट लागली 20 किलोमीटर क्रॉस करायला. तर जे आता तुम्ही बघायला हे जरा पकड चालू आहे कॅमेरा. तर आता तुम्ही बघायला आपलं कशाळीतलं देवगड बीच जो नजारा आहे ना तो बाप आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा आणि काही सुंदर असू शकत एवढं की अक्षरशः ते समुद्राच्या कानाचा आवाज आहे ना. समुद्राच्या कानाचा आवाज आहे ना, कानाला एवढं सुकून द्यायला जे वारं सुटले काय सांगू शकत नाही. एवढी एकदम अशी फिलिंग ढगात आहे थोडक्यात. फायनली वाजले 12:15 झाले. जरासं लेट झालं याला. लेट झाला याला जरासं नाही त्याच्यामुळे झालाय योच त्यो बाबू शोन 5:30ला तुमच्या जादू टोन नाव बदला म्हणणार यूज. मी म्हणलं नाही ना नाव बदला म्हणलं नाही. Video नाव record बदला आहे. म्हणलं नाही मी. व्हिडिओ रेकॉर्ड आहे. नाव बदला असेल म्हणलं मी. बाबू शोन जादू टोन क्वालिटी याला म्हणतात. जादू टोन न संपणारा असा अथांग समुद्र. वा वा वा. हीच तर लाईफ आहे. पूर्ण मोमेंटला एन्जॉय करायचं. हे पूर्ण मोमेंटला एन्जॉय करायचं आहे आपल्याला. आणि असंच करत राहायचं पुढं. तर आमच्या एका मेंबरनं चार्जिंग घुसवलं. चार्जिंगची बॅटरी डाऊन झाली. मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. स्पॉटला पोचलोय. जनता आता जराशी कोम्यातनं बाहेर निघायला चालू झाली आहे. रायडरचे बॅक सीटर लोक अशी तर कंडिशन म्हणजे राईड अशी ऑनलाईन दाखवते 3.5 तासाची. कारण ही ॲक्च्युली नाही झाली आमची 3.5 तास. आमचे बरोबर बघा आम्ही 6:30ला निघालेलो. 12ला 5 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही आता पोचलेलो आहे टंग स्लिप आता पोचलो आम्ही. कारण इन शॉर्ट किती लागले 5.5 तास 5 तास तरी आम्हाला लागले इथं पोचायला ॲट द स्पॉट. सो आणि कसा आहे विषय हा पण काय झालं सांगतो. ही जी तर चूक आहे. हा दिसतोय ना कावळा, ही जी चूक आहे. 5:30ला येणार होता तो 6:30ला आलाय त्याच्यामुळे ही चूक झाली आहे. कारण ऑल द वे
आम्ही मध्ये 2-3 ब्रेक्स झाले त्याच्यामुळे हा जरासा स्केड्यूल लांबला आमचा. सिनारिओ इज चांगले स्पॉट दिसतात, गुड. कारण थांबू नका तिथं, वेळ वाया जातो. लय वेळ वाया जातो. चला आता तुझी चूक आहे रे, फालतूगिरी करून खाली जा. गजब बेइज्जती है. खाली जाताना काय वाटत नाही, वरती येताना फायदा. जरासा शेवटला मूड ऑफ झाला. तर फायनली जागा आल्यावर असा एकदम मूड फ्रेश झाला. मूड ऑफ असं म्हणता येत नाही, कारण की आमच्या प्रत्येक राईडमध्ये एक थ्रिल असते आणि कुठं ना कुठं तरी त्या पॉईंटला येतेच ते थ्रिल. आणि राजापूर गाव एवढं अवघड आहे नाही सांगू शकत. बहुतेक आम्हाला गुगलनं चुकीचा रस्ता दाखवला काय आम्ही चुकीच्या रस्त्यानं गेलो ते कळालं नाही. त्या मार्केटमध्ये घुसलो, कळायच तयार नाही. ब्राझीलच्या गल्ल्यात सगळ्या आईला म्हटलं ह्यो काय विषय म्हणलं. पिसाळले. अरे 6 बजे आता है. तुम कहाँ खो गए जाने मन, कहाँ खो रही हो, क्या देख रही हो. आवाज अट्रॅक्ट करायला आवाज खींच रही क्या तेरे को. कसल्या लाटा आपटायला कुणाकडे कुणाकडे सांग, कुणा स्पष्ट का सांग. हा आता तुला कोणाकडे अट्रॅक्ट होते आम्हाला थोडी माहिती. अट्रॅक्ट व्हायला असं बोलला रे. समुद्राकडे पुरं वाक्य, समुद्राकडे अट्रॅक्ट व्हायला असं बोलायला. सगळ्या शब्दांचा खेळ आहे. होय ए इकडे घे, कुछ भी समज शकते. इकडे घे. सगळ्या शब्दांचा खेळ आहे. शब्द फक्त पूर्ण म्हणायला पूर्ण पाहिजे. म्हणायला पाहिजे. जनता आधी इडी आहे. ते एकटंच जाऊन बसले दिसायला गेले. कुठं आहे लाल ए शर्ट. जान दिल को. दिसले की तर आता फोटोशूट चालू असताना आमचा फोटोग्राफर बघा, ते फोटो मारायला की स्वतः पोज द्यायला काय समजाना झालं. देवगड बीचला तरी आलोय. फोटोशूट चालू आहे आता. बघूया फोटोशूट कधी निघतात, फोटो कधी पडतात आमचे आता, कारण की आम्हाला तर काय नाही आहे टाईम कामात. बीच तरी क्वालिटी आहे. लेजेंडरी राईडचे 3 माकड. अरे 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 इधर से लेके चांद तक, इधर से लेके चांद तक. ते पण माणूस अरे खाली धर. खाली यायला उतरून द्या. हा बाजू उभी आहे. शूट करायला कंटेंट घ्या. कंटेंट भरपूर झालंय. खाली बघू. पुरा हात धरलाय. पाय सोडतो. सोड पाय. सोड. सोड. ये खाली. जाऊ दे. एक मिनिट. तसं आमच्या भावाला चढवणं आणि उतरवणं जरा अवघड होतं.
तिकडे खायचं की नाही तिकडे तिथं जरासा सपोर्ट दे हा अरे दे सपोर्ट ठेव की पाय ठेव की हा ठेव हा तर ठेव किती हा तुझ्या आईला अवघड आहे बाबा रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे इकडे पडलं अरे वरती आता झाला बरोबर झाला बाई कंटेंट एक ब्रेकसाठी थांबले आम्ही रिटर्न निघताना आम्ही काय ब्लॉग वगैरे शूट केला नाही कारण की लेट होईल म्हणून जवळपास 1 तास तरी झाला आहे राईड करून मध्येच पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळं रेनकोट वगैरे घालायला लागले आता मध्ये वाटत एक असं धबधबा टाईप दिसले तिथं आले थोडी डाऊन आहे कंडिशन कारण की बीचवरच भरपूर हे झालं 1 तासाचं रिलीफ म्हणून 1 तास नंतर जरा थांबले सध्या आता राजापूरच्या येत आहे रिटर्नसाठी राजापूर क्रॉस केले की मेन हायवे लागेल आपल्याला शुभ्याची डाऊनच आहे कम्प्लीट पुरी एनर्जी डाऊन झाली कम्प्लीट डाऊन आहे तो अक्षरशः मागे गाडीवरती झोपलोय मागे ठीक आहे काय एवढा विषय नाही इझी जाईन आपण काय एवढा विषय नाही जेवायचा प्लॅन होता मध्ये थांबून खरं आत्ताच 3 वाजल्यात इथनं आणि मेन विषय कुठं आहे तो घाट कंप्लीट करायचा आहे अंधार व्हायच्या आधी तो जर घाट एकदा कंप्लीट झाला आम्ही निवांत मग नंतर कुठल्या पण हॉटेलला जाऊन विषयकडेमध्ये जेवून रिकाम होऊ शकते त्यामुळे भेटूया नेक्स्ट टेकमध्ये आता काय दाखवत वगैरे नाही म्हणजे नेचर वगैरे काय गरज नाही नी भरपूर झाले पहिला सध्या एनर्जी जाम डाऊन आहे त्याच्यामुळे काय जास्त टेकमध्ये नाही खाणार फोटोज ब्लॉग पण लईच मोठा होईल बघ अर्धा तास तुम्ही पण बघत नाही बघा चालूच आहे चला